हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृता आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर इथे मी रेडी झालेले होते आणि आम्ही चाललो होतो बाहेर आणि गुगी पण रेडी झालेले होते. तुम्ही पाहिलेत का? हा गुगीला आम्ही झोडिओमधनं टी शर्ट आणि पॅन्ट आणलेला आहे. तुम्हाला मी गुगीचे कोणते शर्ट वगैरे दाखवलेले नाहीत ना, झोडिओमधनं आणलेले. तर हे गुगीला मी आणलेलं आहे. तिला कलर किती मस्त दिसत होता. आणि हा रविवारचा ब्लॉग आहे. शनिवारी तुम्हाला तर माहितीच आहे मी ब्लॉग अपलोड केलेला आहे. शनिवारी आम्ही झोडिओला गेलेलो होतो आणि विकेंड टाइम असल्यावर मला काही कामच नसतं, असे वगैरे शॉपिंग करत असते मी. आणि मग रविवारी आम्ही डी-मार्टला गेलेलो होतो. आणि तुम्ही म्हणचाल ही सारखीच कशी काय डी-मार्टला जाते. तर गाईस ना, मी तुम्हाला त्याची स्टोरी पण सांगितलेली आहे. इथले किराणा दुकानदार एवढे चांगले नाहीत आणि त्याच्यासाठी आम्हाला डी-मार्टमध्ये जावं लागतं. थोडं जरी 1, 2, 3, 4 सामान संपलं असतं तरी डी-मार्टला जावं लागतं. आणि हा रविवारचा दिवस असतो लेझी. माझं काहीच काम झालेलं नव्हतं, नुसतं खाऊन बसलेले होते. आणि संध्याकाळी 6 वाजता आम्ही गेलेलो होतो डी-मार्टमध्ये. मी, आरती आणि गुगी आणि सागर आम्ही असे 4 जण गेलेलो होतो. आणि मग नंतर डी-मार्टवरनं संध्याकाळी 8:30 वाजता आला आणि खूप गर्दी होती. गुगीला स्पेशली सागर बघत होते आणि एवढी गर्दी होती ना, मी एकटी सगळं सामान सगळ्या सेक्शनमधून आणत होते. त्याच्यामुळे आम्हाला घरी यायला 8:30 वाजल्या. इथं गुगी आमची खाली खेळत होती. आम्ही डी-मार्टमधून आल्या, त्या मुली तिथं खेळत होत्या आणि त्यांचं बघून त्यांच्यात मिसळले आणि ते पण खेळू लागली, त्यांच्यासंग धावत होती. आणि काहीच तुम्हाला माहिती का, मी गुगीचा एकही व्हिडिओ असा मिस करत नाही किंवा ते डिलीट मारत नाही ब्लॉगमधून. कारण की मला तिचे ते मोमेंट ठेवायचे आहेत ब्लॉगमध्ये. कारण ती मोठी झाली की तिला पण पाहता येतील आणि आम्ही पण पाहू की ती लहानापासून कशी मोठी झाली. म्हणून मी तिचा एकही क्षण असा असतो ना, तो मिस करत नाही. आणि मग नंतर आम्ही वर आलो आणि सागरला प्यायचा होता चहा. आणि त्याचबरोबर घरातून निघताना मी काहीच कामे करून गेलेली नव्हती, फक्त किचन तेवढं क्लीन केलेलं होतं. सागरसाठी चहा बनवला, त्याचबरोबर मला जेवण पण बनवायचं होतं. आणि डी-मार्टमध्ये एवढी गर्दी होती ना, रविवारचा दिवस खूपच गर्दी होती. ट्रॉली इकडे सुद्धा आपण करू शकत नव्हतो. एका ठिकाणी ट्रॉली लावून मी प्रत्येक सेक्शनमध्ये जाऊन एका सेक्शनमध्ये 4-5 फेऱ्या मारावं लागत होत्या. आणि स्पेशली गुगीला सागर बघत होते. गुगी काय एका ठिकाणी बसत नव्हते, त्याच्यामुळं आम्हाला खूपच उशीर झालेला होता. आणि मग नंतर डी-मार्टवरून आलेले एवढा कंटाळा आलता आणि माझे पाय पण दुखत होते, मी एकटी सगळं सामान भरत असल्यामुळे. आणि मग नंतर मी सागरला चहा करून दिला आणि इथे सागरला बोलले मी काय जेवण बनवत नाही, तुम्हाला मी ऑमलेट करून देते. आणि सकाळी तर मी आज पुरी भाजी बनवलेली होती, ती माझ्यासाठी ठेवली मी. आणि सागरला म्हटलं तुम्हाला ऑमलेट बनवून देते. मग त्यांच्यासाठी ऑमलेटची इथं तयारी करत होती. मी पहिल्यांदा ऑमलेटच बनवणार होते आणि भाकर बनवणार होते. मग नंतर मी डी-मार्टमधून आणलेला होता ब्रेड वगैरे. सागरला बोलले तुमच्यासाठी मी ब्रेडचा ऑमलेट बनवून देऊ का? सागर बोलले हो दे करून. आणि इथे मी कांदा टोमॅटोची का चिरला होता, तर मी ऑमलेट बनवण्यासाठी चिरलेला होता. आणि ते ब्रेडचं ऑमलेट करताना त्याला काही कांदा टोमॅटो लागत नाही, तरीही मी त्याचं बनवलं. आणि मग नंतर इथं मी अशी सगळी तयारी करून घेतली. 4-5 ऑमलेट वगैरे फोडून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून थोडीशी ब्लॅक पेपर टाकून मीठ टाकून ते हलवून घेतलं. आणि गाईस तुम्हाला माहिती आहे का, हे शेल्फ मी कुठून आणलेलं आहे? हे मिशोवरनं मागवलेलं आहे. 250 रुपयाचं. मसाल्याला वगैरे छोटे छोटे मसाले असतात ना आपण त्याच्यासाठी. आणि मग नंतर ना डी-मार्टमधून आणलेलं थोडं सामान जे लगेच खराब होणार असतं ना, ते मी त्यातून काढत होते. चीज वगैरे पनीर वगैरे आणलेलं होतं आणि ब्रेड पण आणलं होतं आणि डेअरी मिल्क पण आणल्या होत्या. म्हणून मी ते काढत होते, कारण की ते तसंच राहिलं तर खराब होऊन जाईल ना, म्हणून मी ते काढत होते. प्रत्येक वेळेस डी-मार्टमध्ये गेले ना, माझं ठरलेलं असतं मी पनीर वगैरेचे 2 पाऊच वगैरे घेऊन येत असते. तसं चीज वगैरे घेत असते. चीज ना मला सारखं लागतं घरामध्ये, मी स्टॉकमध्येच ठेवत असते. कारण की आपण कधी पण काही चीजच्या वस्तू बनवू शकतो. आलू पराठा मी बनवते सारखा. नंतर सँडविच तर आमचं ठरलेलंच असतं. नंतर पास्ता पण मी घरी बनवते, त्याच्यामुळे मला चीज तर लागतं. कधी मॅगीमध्ये पण चीज मॅगी करण्यासाठी लागतं. म्हणजे असं चीजच्या वस्तूचा भरपूर वापर आहे, ते आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी चीज ना स्टॉकमध्येच ठेवत असते. आणि डी-मार्टमध्ये गेले ना, ब्रेड तर मी आणतच असते. कारण की कधी सँडविच बनवायची इच्छा वगैरे झाली ना, तर मी त्याच्यासाठीच आणलेलं होतं. पण इथं मी खूप कंटाळलेली होती आणि सागरला म्हटलं तुम्हाला आज ब्रेडचं ऑमलेट देते करून. मग त्याच्यासाठी दिलं त्यांना करून. आणि ही माझी रेसिपी ना मी एका बहिणीकडून शिकलेली, ही मला माहीत नव्हतं, मी तिच्याकडूनच बघून शिकलेली आहे.
आहे. आणि कधी कधी मी सागरलाही नाश्त्याला देत असते, कधी कधी जेवणामध्ये पण देत असते, भारी लागतं. आणि मग नंतर ते तयार करून सागरला प्लेट रेडी करून त्यांना खायला दिलं. आणि उशीर झाला होता, 10 वाजल्या होत्या. आणि मी कधी ना डीमार्टमधून आणलं ना ते सगळं किराणा वगैरे लावत नाही, मला खूप कंटाळा येतो. 4-5 दिवस ठेवते आणि मग लावते. आज लावू उद्या लावू म्हणता म्हणता त्या 4-5 दिवस उलटून जातात आणि मला लावायचे आहेत. आणि त्याला मला कधी नंबर येतो काय माहिती तर बघते. आणि मग नंतर त्यातले 2 ब्रेड ना मी ठेवले सकाळला सकाळी नाश्त्याला ऑफिसला जाण्यासाठी. आणि मग नंतर ना सकाळी मी पुरी भाजी केलते ना, त्याची 2-3 चपात्याची कणिक उरलेली होती. मग माझ्यासाठी गरम गरम मी पुऱ्या केल्या. आणि इथं मग मी नंतर सागरला येतानाच बाहेरनं मी दही आणायला सांगितलेलं होतं. नंतर डीमार्टमधून आले होते, बाहेर गेलते अंडी वगैरे आणायला. आणि मग मी नंतर इथं माझ्यासाठी कोशिंबीर केली, नुसती काकडीची, खूप भारी लागते. त्याच्यामध्ये साखर मीठ वगैरे टाकून केली. आणि पुऱ्याबरोबर थोडंसं काय गोड खाण्यासाठी. आणि मग नंतर ही माझी पुरी भाजीचं प्लेट इथं रेडी झाली आणि मी पण जेवण करून घेतलं. आणि तुम्हाला सांगायचंच विसरलं गाईज, तुम्हाला म्हटलं होतं ना मी काहीच काम करून गेले नव्हते. रविवारचा नुसता आमचा लेझी दिवस असतो. गुगी पण खूप घाण करते घरामध्ये. आता बघा इथं संध्याकाळच्या 12-11 वाजलेल्या होत्या. मी बेडरूम सगळी क्लीन करून घेतलेली होती, कारण आमची गुगी बेडवरच खाते. कारण तुम्ही बघितलं असेल आता पण ती बेडवर खात होती, सगळंच बेडवर बसून खाते. त्याच्यामुळे बेड आमचा खूप घाण होतो. आणि सागर पण बोलले होते एकदा बेडशीट चेंज कर, खूप घाण झालेला आहे. मग मी बेडशीट पण चेंज करून घेतला आणि रूम पण सगळी साफ करून पुसून घेतली. कारण की एकदम सगळं काम झालं ना, पुसून वगैरे घेतलं ना, एवढं फ्रेश वाटतं ना. आणि मग त्यासाठी मी बेडरूम क्लीन करून घेतली. आणि मग नंतर तिकडं आमची गुगी खेळत होती आणि सागरने एसीला मध्ये झोपलेले होते. आणि तिथं बघा आमच्या मॅडमनं हॉलमध्ये किती राडा केलेला आहे. डीमार्टमधनं संध्याकाळी आल्यावर मी 11 वाजता हे सगळं काम केलेलं आहे. आणि मग एवढी आमची गुगी पसारा करते ना, काय सांगूच नका. इथं पण ह्या गादीवर बेडशीटवर सारखं पाणी वगैरे सांडते, इथंच बसून खाती. मग त्याच्यामुळे मला सारखं चेंज करावं लागतं 2-2 दिवसाला. बेडरूममधले तर 1 दिवसाला मला बेडशीट चेंज करावं लागतं. मग सगळं तिचे टॉयज खेळायचं नाहीत कुठलेही टॉयज, पण नुसतं काढून पसारा बाहेर टाकणार. मला तर खूप वैताग येतो. तर कधी कधी तिची मी टॉयज नाही लपूनच ठेवत असते, कारण की तिनं वापरच करत नाही, उगाच काढून फेकते. आणि मग मला तो सारखा राडा आवरायला लागतो. आणि आपले इंडियन टिपिकल हजबंड बघा कसे असतात, बाहेरून आले ना आणि अंगातले कपडे काढून ना तिथंच फेकणार. सागरनं दारातच पॅन्ट फेकली होती काढून, आणि जशी घातली तशी घेऊन ठेवणार नाही कुठं तिथं कपाटामध्ये, नाही इथं दारातच समोर फेकलेली होती. आणि टी-शर्ट काढून इथं कॉर्नरवर टाकला होता टीव्हीच्या. असं प्रत्येकच वेळेस असतं बरं का आमच्या घरामध्ये, पॅन्ट काढून फेकायची हॉलमध्ये आणि शर्ट टीव्ही कॉर्नरवर ठेवायचा. आणि कधीही आंघोळ केली असतं ना तर टीव्ही कॉर्नरवर ठेवायचा, कधी वाळू घालायचं नाही. पुरुषांचा रूलच असतो की आपण काय करायचं नाही, फक्त महिला लोकांनी सगळं काम करायचं. टिपिकल हजबंडचं असेच कामं असतात की सगळं बायकांनी त्यांच्या हातात द्यायचं. आमच्या सागरचं तर टॉवेल कधीच वाळू घातलेला नसतो, स्वतः आंघोळ केली जाऊन टॉवेल वाळू घातला असं कधीच नाही. मी नंतर सकाळी उठली ना 10-11 वाजता, मग तो टॉवेल वाळू घालत असते, नाही तर तसाच पडलेला असतो टीव्ही कॉर्नरवर. असे करतात आमचे सागर. आता आपण कसं कपडे घातले की ते धुवायला टाकणार किंवा घडी घालून ठेवणार उद्या धुणार, तसं नाही ह्यांचं. अंगातले कपडे काढायचे आणि फेकायचे हॉलमध्ये किंवा बेडरूम. मग नंतर ते बायकांना आवरायचे. आणि मग नंतर ना मी इथं सगळा हॉल आवरून झाडून घेतला. बेडरूम तर स्वच्छ केलेली होती, किचन पण साफ करून घेतला आणि हॉल पण साफ करून म्हटलं झाडून घ्यावं, खूप घाण झालेलं होतं. आणि नंतर किचन आवरावं. मग इथं पुरी भाजी थोडी शिल्लक राहिलेली होती, ते पॅक करून घेतली आणि ठेवली फ्रीजमध्ये उद्या सकाळी मला खायला. आणि नंतर गोगीचा दुपारी वरण भात केलेला होता, तो पण एका डब्यात भरून ठेवला. नंतर सागर सकाळी जाताना त्याला गरम करून मायक्रोवेव्हमध्ये खातील अशा हिशोबाने ठेवला. आणि मग इथं सगळे भांडे वगैरे लावून मी सिंकमध्ये टाकली. आणि इथं मला सगळे भांडे घासून किचन साफ करून मला करायचं होतं. आणि मग मी इथं भांडी घासलेली होती दुपारी, ती पण मला लावायची होती. ते तर एक कामच असतं रोज, भांडी घासा भांडी लावा. सकाळी पुरी भाजी केलेली होती ना, त्याचं तेल राहिलं होतं शिल्लक, ती मी एका डब्यात काढून घेतले. आणि मी ती ना तेल भाजीला वापरत नाही, मी ते चपात्यालाच यूज करते कधी चपात्या करायच्या झाल्या तर. मग मी पटपट असं किचन वगैरे आवरून घेतलं. तिकडे सागरपाशी गोगी खेळत होती, म्हणजे मोबाईल बघत होते. नाहीतर मॅडमची एकदा सटकली का मग काही खरं नसतं, काही कम करून देत नाही. आणि तुम्हाला सांगायचं विचारलं, आजकाल ना डीमार्टमध्ये आता छोट्या वस्तू बंदच झाल्यात ॲक्च्युली. पहिलं मागच्या महिन्यात विंबार पाऊचचं 20 रुपयाचा पाऊच होता, आता तोही काढून टाकला. आता डायरेक्ट मोठा 60 रुपयाचा पाऊच केला त्यांनी. म्हणजे माणसांना छोट्या वस्तू घ्यायच्या
नाहीतच डायरेक्ट मोठ्याच वस्तू घ्यायच्या. त्याच्यामुळं ना डीमार्टमध्ये गेलं ना आपलं जास्त बिल होतं. जे ॲक्च्युली आपल्याला पाव किलो अर्धा किलो घ्यायचं असतं त्या ठिकाणी आपण 1-1 किलो घेतो, कारण की तिथं वस्तूच असतात तेवढ्या. आता डायरेक्ट डीमार्टनं मोठ्याच वस्तू ठेवले, छोट्या वस्तू काढूनच टाकल्यात. मग इथे मी पाऊच पण आणला होता मोठा. मी पाऊच आणते आणि ऑलरेडी माझ्यापाशी बॉटल असते त्यामध्ये भरून ठेवते आणि मग इथे स्प्रे वगैरे मारून विम बार लिक्विड पाण्यामध्ये टाकून त्या बॉटलमध्ये भरला आणि स्प्रे मारून घेते. पहिलं किचन ना रोज घासून 2 टायमिंगला किचन सकाळपारी घासायची आणि संध्याकाळ पण घासायची. आणि आता फर्निचर केल्यापासून ना मी किचन जास्त घासत नाही, कारण की फर्निचर वगैरे खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ना मी असं विम बार लिक्विड टाकून पुसून घेत असते. आणि जास्त असं वाटलं ना खराब दिसतंय किचन, मग आठवड्यातनं एकदा वगैरे किचन चांगलं स्वच्छ घासून पुसून घेत असते. आणि असं पण विम बार लिक्विडनं भारी लागतं. गॅस मी असं घासतच असते घासणीनं, पण किचन कट्टा मी जास्त करून आजकाल पुसूनच घेते. आणि मग इथे मी सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि थोडा राहिला होता किचन कट्टा, सिंकचा एरिया तो पण घासून घेतला. आणि इथे माझं सगळं काम झालेलं होतं. 1:30 वाजले होत्या गाईज मला सगळं काम वगैरे करायला. आणि मस्त मग नंतर किचन वगैरे साफ करून घेतलं आणि पुसून पण घेतलं. किचन ओटा साफ करून घेतला आणि भांडी घासून घेतलं ना असं वाटतं ना घरातले सगळे कामे संपले आणि घर एकदम स्वच्छ वाटतं. आणि मी ना किचनचे वापरलेलं वगैरे टॉवेल वगैरे असते ना ते किचनमध्येच मी धुणं प्रेफर करते, कारण की बाथरूम वगैरे धुत नाही, त्याचं विम बार लिक्विड वगैरे लावून धुत असते. आणि हात वगैरे पुसायला मी वगैरे टॉवेल केलेलं आहे ते पण मी इथंच धुते. सगळे मस्त वगैरे इथं सगळं भांडी घासून झालं ना रोज मी इथं धुत असते. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मी काय करत असते माहिती का, रोज असं टँक करून ठेवत असते. आमच्या गुगीला पहिलं सागर ऑफिसमधनं आले, मला कधी दुपारी प्यायचं झाला, कधी बाहेरून आले की लगेच पहिला, म्हणून मी आता ना काय करत असते संध्याकाळीच टँक वगैरे करून ठेवत असते. म्हणजे मस्त वाटतं प्यायला वगैरे, भारी वाटतं. आणि आमची गुगी आजकाल सारखी ज्यूस वगैरे मागते, ते बाहेर आणण्यापेक्षा तिला थोडा ज्यूस देते. आणि इथं माझं सगळं काम संपलेलं होतं आणि मी टँक पण करून ठेवलं. बघा माझं ते वाकडच झालं टँक काढताना. आणि टँकचं तुम्हाला सांगायचं विसरलं, हा टँक ना मागच्या महिन्यात मी फोडलेला आहे आणि 1-2दाच वापरला आणि त्याला तसा सोडला, स्टेबल करून सोडलं ना त्याला असं पाणी वगैरे सुटतं, म्हणून आम्ही जास्त वापरत नाही. उन्हाळ्यातच फक्त वापरतो, असं हिवाळ्यात वगैरे वापरत नाही. त्याच्यामुळे तो तसा झालेला आहे, खराब होणे म्हणून मी नंतर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवला. म्हणून ते निघत नव्हतं, लई घट्ट झालं म्हणून मी त्याला अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवला. आणि इथं मग मी टँकमध्ये थोडी साखर पण टाकली आणि ठेवला. आणि इथं माझं सगळं काम झालेलं गाईस, एवढं भारी वाटत होतं ना. आणि इथं गुगी माझी वाट बघत बसलेली होती, मम्मा कधी येते, मला कधी झोपवती. आणि मग मी नंतर सगळं काम करून गेले आणि टँक पण फ्रीजमध्ये ठेवला आणि मस्त असं लाईटी वगैरे बंद केलं आणि झोपायला गेले. आमची गुगी पण वाट बघत होती. आपली अशी संध्याकाळची रुटीन ठेवली ना, किचन ओटा वगैरे भांडी वगैरे घासून मग सकाळ काम करायला सोपं जातं. आणि कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू मग आणखी एका व्हिडिओमध्ये. तर बाय गाईज.